तर बेसन पीठ होतं ना ते सगळं म्हणजे चाळून ठेवावं आणि तर ती बेसन वांगी म्हणजे आता काहीतरी पर्याय म्हणलं आज वेगळं करूया आणि ते सगळं चाळलं येतं लागायचं तेवढं घेते बाकीचं भरून ठेवायचं. ह्यामध्ये ना मसाले टाकायचे तर थोडी हळद टाकते, 1 चमचा धने पावडर, तिखट टाकायचंय तर भाजीला पण टाकायचंय आणि मिश्रणामध्ये पण थोडं टाकायचं. थोडासा ओवा टाकते, कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर पण ना असली तर टाकायला येते पण नाहीये. चवीपुरतं मीठ, थोडस तेल टाकले. आता हे ना पाणी टाकून सगळं मळून घेते मी. थोडस पाणी टाकून घट्ट गोळा ह्याचा मळून घ्यायचा. तर आता ह्यातच परातीतच लागली मी हे कुटबिटाचं मिश्रण तयार करायला. आता म्हणलं भांडे राहू देत भरवायचे म्हणून. तर ह्यात जे साहित्य घातले ते सगळं आपल्याला कुटात पण घालायचं आहे, पण मीठ तिखट जरा बेतानं घालायचं का तर आता ह्यात घातलंय ना आपण त्यामुळं नाहीतर जास्त तिखट मीठ व्हायचं म्हणून. आणि पाणी टाकून ना सगळं भिजवून ठेवते आणि नंतर त्याचा आपल्याला गोळे करायचे पिठाचे. ते थोडे तेल लावावं लागते, चिकटते हाताला. जास्त पण मोठं करायचं नाही आणि जास्त पण लहान नाही, मीडियम असं करून ना त्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य भरायचं आहे. बेसन अशा पद्धतीने आता करून ठेवते सगळं. आता फोडणी टाकायचे. तरी असं सगळं तयार करून झालंय आणि आता त्यातच टाकायचं आपल्याला फोडणी. त्या भाजीला पाणी गरम टाकायचंय म्हणून गरम केले आणि कांदा टोमॅटो ना 2 कांदे छोटे आणि 1 टोमॅटो असं चॉपिंगच्या ह्याच्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेलं. तर चॉपर मध्ये ना कांदा आणि टोमॅटो एकदम असा जरा ग्रेव्ही टाईप म्हणजे अगदी ग्रेव्ही पण नको म्हणून बारीक एकदम करून घेतलंय. कुकरला भात झालाय आणि एवढं गरम जे व्हायला लागले ना आता काय अलीकडं सकाळी पण तसंच संध्याकाळी पण तसंच कोळीपर्यंत नको व्हायला लागले. आता चांगलं त्याला परतून घेते. थोडस आलं लसूण पण टाकलं, थोडस लसूण खोबरं म्हणजे बनवलेलंच होतं. थोडं ते उरलेलं होतं ना शेंगदाण्याचं कुटाचं ते पण यामध्येच टाकले. आता तर थोडंच टाकले यामध्ये का तर आपल्याला ना ते बेसन पिठात पण टाकलंय शेंगदाण्याच्या कुटात म्हणून यामध्ये थोडंसंच टाकलंय मी. पाणी आहे ना तर गरम पाणी ओतायचं. आता पाणी ओतणार आहे. तर थोडस पाणी याला जादा का लागते माहिती का, ज्यावेळेला आपण हे बेसन वांगी शिजतात आणि हे फोडली की नाही मग ते खायचं म्हणलं ना की मग एकदम घट्ट एकदम होऊन जाते. त्यामुळे थोडं पाणी ह्याला जादा लागतं घालायला आणि शिजायला सुद्धा ह्याला थोडा वेळ लागतो बरं का. शिजण्यापुरतं परत ग्रेव्ही म्हणून जेवढं जादा पाणी. शिजले चमच्याने कर की काट्याच्या मशीन.
शिजली थोडा अजून शिजते 5 मिनिटं तर झाली येते आपली भाजी तयार. तर गॅस बंद केलाय. मस्त अशी आपली भाजी तयार.